लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की श्रीनाथ ज्वेलर्समध्ये अद्वैत आणि कला यांनी आपल्या डिझाईन्सबद्दल मत मांडलेली आहेत आणि त्यांनी ती डिझाईन्स आपलीच असल्याचं ठामपणे सांगितलेलं आहे। इकडे अनामिका जी आहे श्रीकांत म्हणजे सोहमच्या वडिलांना हे दाखवून द्यायचा प्रयत्न करते की ती किती दुःखी आहे आणि सोहम तिला किती त्रास देत आहे, बट त्यामध्ये ती थोडीफार सफलही होते आणि ते तिचं बोलणं ऐकून घरात निघून जातात। इकडे श्रीनाथ ज्वेलर्समध्ये पोलीस जे आहेत ते विचारतात की यावर कोणाचंही नाव नाही आहे, चांदेकर ज्वेलर्सचंही नाही आहे आणि श्रीनाथ ज्वेलर्सचंही नाही आहे, तर आपण कसं ठरवायचं की ह्या डिझाईन्स कोणाच्या आहेत। यावरती जो गौरव आहे तो ठामपणे म्हणतो की डिझाईन्स कोणीही बघून कसंही काढेल, याचा अर्थ हा नाही की या डिझाईन्स फक्त चांदेकर ज्वेलर्सनीच बनवलेल्या आहेत आणि या डिझाईन्स आमच्या ऑफिसमध्ये सापडलेल्या आहेत, तर याचा अर्थ त्या आमच्याच आहेत। यानंतर पोलीस त्याच्याबद्दल माहिती काढू असं म्हणून तिथून निघून जातात। बाहेर आल्यानंतर अद्वैत खूप संतापलेला असतो, पण कला त्याला म्हणते की तू संतापू नको आणि मी खरंच राहुलला इथे पाहिलं होतं, चल आपण त्याच्याबद्दल माहिती काढूयात। इकडे गौरव केबिनमध्ये गेला असताना राहुल तिथे येतो आणि म्हणतो की तू व्यवस्थित हँडल केलं, बरं झालं, पण मला आणखीन याबद्दल कळालं नाही की ते इथेपर्यंत कसं पोहोचले, कारण ते रूममध्ये काय चर्चा करतात ते मला समजत नाही। ते पुढे केअरफुली सगळं करायचं डिसाईड करतात। इकडे कला वॉचमनला विचारते की राहुलला पाहिलं का किंवा त्याची गाडी पाहिलं का, पण वॉचमननी सांगतो की याआधी दुसरा वॉचमन होता आणि मी आत्ताच आलेलो आहो आणि इथल्या जे ज्वेलर्सचं आहे तिथे 2 गेट आहेत, एक मागचं आणि एक पुढचं, पण अद्वैत त्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन काढू देत नाही आणि तिला घेऊन घरी जायला निघतो। इकडे कलाच्या आईच्या घरी जी काजल आहे ती येते आणि तोंड पाडून आलेली असते आणि त्यानंतर ती सांगते की माझं प्रमोशन झालेलं आहे आणि माझा पगारवाढ झालेला आहे। ती घरच्या आई बाबांना पेढे भरवते आणि सगळ्यांना खूप आनंदी असल्याचं सांगते। तिचे आई वडील म्हणतात की आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्यात आपलं घर भागत आहे, तर जे तुला जास्त पैसे भेटत आहेत ते तू सेव्हिंगमध्ये ठेव, म्हणजे तुला अडीअडचणीला कामाला येतील। तीही त्यांचं बोलणं अग्री करते आणि सांगते की मी माझ्या मित्रांना पेढे देते आणि तो जो बॉक्स आहे तो घेऊन ती उड्या मारत तिथून बाहेर निघते। तिचे आई वडील विचार करतात की एवढं सगळं तिच्या आयुष्यात झालं, पण ती खूप मोठी झालेली आहे आणि घराला खूप सपोर्ट करत आहे। इकडे घरी आल्यानंतर कलाच्या मनातनं हे सगळे विचार जातच नसतात आणि ती म्हणते की श्रीनाथ ज्वेलर्सला आता समजलेलं आहे, तर ते काहीतरी आपल्या विरोधातही ॲक्शन घेऊ शकतात। त्यावर तो म्हणतो की बघूयात आपण ते काय करतात, आपण बघूयात या सगळ्याचं काय पुढे परिणाम होतात। इकडे कलाच्या मनातनं जो राहुलचा विषय असतो तो अजूनही जात नसतो, पण अद्वैत जो आहे तो विचारतो की तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे, आणि तो जो श्रीनाथ ज्वेलर्स आहे त्यांनी आपल्या सगळ्याच डिझाईन चोरलेल्या आहेत आणि ते खूप चुकीचं आहे, त्यांना या सगळ्यांची शिक्षा भेटायलाच हवी। यावर कला म्हणते ते सगळं ठीक आहे, परंतु आपण हेही विसरू नाही शकत की आपल्या इथलाच कोणीतरी व्यक्ती त्यांना मिळालेला आहे आणि तो कोण आहे ते आपलं शोधायलाच हवं। ते मग माझी बहीण असू दे किंवा तुझा भाऊ असू दे, आपल्याला फरक पडला नाही पाहिजे, कारण हा तुझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि हे सगळं तुझ्यावरती आलेलं आहे। आणि ती एक्सप्लेन करायचा ट्राय करते की कसं आत्तापर्यंत जो राहुल आहे त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, भलेही मंडपातनं नैनाला पळवणं असू दे किंवा पैशांचा गैरव्यवहार आणि कित्येक साऱ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींबद्दल ती त्याला एक्सप्लेन करते, परंतु तो काही ऐकण्याच्याच मनस्थितीमध्ये नसतो। इकडे श्रीकांत सोहमचे वडील रूममध्ये येऊन त्याच्या आईला म्हणतात की तुला घरात लक्ष देता येत नाही का, ते दोघं आत्ता आनंदी आणि एका रूममध्ये असायला पाहिजेत, पण ती खाली उदासपणे भटकते आणि म्हणते माझा रूममध्ये जो आहे तो श्वास गुदमरत आहे आणि तू कुठलीच कामं व्यवस्थित करू शकत नाहीत। त्यावर ती म्हणते की तुम्ही एकदा सोहमशी बोलून बघता का, तर तो म्हणतो की जे तुला घरातलं करायला पाहिजे ते सगळं तू निष्फळ ठरत आहेस। इकडे रूममध्ये नैना नेलपेंट लावत असते आणि तेवढ्यातच जो आहे राहुल येतो आणि त्याचा उदास चेहरा बघून त्याची आई नैनाला रूम बाहेर काढते आणि त्याला विचारण्याचा प्रयत्न करते की नेमकं काय झालं। नैना दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करते। इकडे कला सगळं एक्सप्लेन करूनही अद्वैतला विश्वास बसत नाही आणि तो म्हणतो की तो माझा भाऊ आहे आणि तो माझ्या कंपनीत काम करतो, तर हे करणं शक्य नाही। या उलट तुझ्या बहिणीचा विचार कर, तिने मला सगळ्यात मोठा जो आहे शिक्षा मला दिलेली, लग्नातनं ती पळून गेली, त्यानंतर ती पैशासाठी कुणाच्याही डोक्यावर पाय ठेवून काहीही करू शकते।
तिने आत्तापर्यंत जे फोटोशूट केले किंवा मग तिच्या पर्समध्ये डायमंड सापडले, त्यानंतर तिने बऱ्याचशा गोष्टी केल्या. या सगळ्या केल्यानंतरही तुला असं वाटतं की माझ्या भावाने सगळं केलेलं आहे आणि तुझी बहीण अशी आहे. त्यामुळं तुझ्या जर मनामध्ये राहुलच असेल की तो चोर आहे, तर आपण कधीच खऱ्या चोरापर्यंत पोहोचणार नाही. बघूयात पुढच्या भागात काय होतं. धन्यवाद.